उरण नगर परिषद निवडणुकीत मतचोरीचा व्हिडिओ समोर आलाय। भाजप उमेदवार नंदू लांबे आणि रवींद्र मढवी यांची बैठक। रवींद्र मढवी हे रिबेका मढवी यांचे पती। मतदान केंद्रावर बैठक घेताना ते पकडले गेले। आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांच्या लोकांनाच आहे का? पवार गटाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला। उमेदवार तुम्ही इथं काय करता? वोटिंग सेंटर आहे हा। तुम्ही इथं काय करता? हा वोटिंग सेंटर आहे की नाही मला सांगा। हा वोटिंग सेंटर आहे। इथं वोटिंग सेंटरला मीटिंग घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला। हा वोटिंग सेंटर आहे, इथं मीटिंग घेता, तुमच्या घरी घ्या ना मीटिंग। इथं काय काम आहे तुमचा? निवडणुकीचं काय आहे? ठेवता की नाही मर्यादा, मान मर्यादा? काहीतरी आहे की नाही लोकशाही? तुमच्या घरी घ्या ना मीटिंग। हा वोटिंग सेंटर आहे आणि इथं तुम्हाला मीटिंग घ्यायचा अधिकार नाही। नंदू लांबे तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि हाय स्वप्नील आहे, तुम्हाला इथं कोणी बोलवलं? इथं अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। कविता, निवडणुकीत मतचोरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि उमेदवारांनीच ही बैठक घेतलेली आहे निवडणूक केंद्रावर। काय माहिती समोर येते? काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे? नक्कीच प्रणिता, 2 दिवसावरती निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत आणि अशातच जे आहे उमेदवार आणि उमेदवाराच्या सहकारी त्यांचे पती जे आहेत त्यांनी मतदान केंद्रावरच बैठक आयोजित केलेल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला भेटतोय। भाजपाचे प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार नंदू लांबे आणि त्यांच्या दुसरा उमेदवार रिबेका मढवी, त्यांचे पती रवींद्र मढवी यांच्याकडून जे आहे मतदान केंद्रावरच बैठक घेतल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। यांच्यावरती कारवाई करावी अशी निवडणूक अधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी मागणी केलेली आहे। परंतु येत्या 2 दिवसामध्ये जे आहे ते मतदान होणार आहे आणि मतदान केंद्रावरच बैठक आयोजित केल्यामुळे जे आहे सर्वत्र राजकीय वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जी आहे ती कारवाईची मागणी होताना आपल्याला पाहायला भेटते। प्रणिता जी, कविता, हा व्हिडिओ नेमका कोणी काढला आणि त्यांना कशी माहिती मिळाली या संदर्भात, या बैठकी संदर्भात ती काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच प्रणिता, भावना घाणेकर ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांचे सहकारी जे आहेत त्या विभागामध्ये गेले होते पाहणी करण्यासाठी आणि त्या दरम्यान त्यांना या बैठकीची माहिती भेटली। त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते उमेदवार आणि त्यांच्या सहित असणाऱ्या सर्वांवरती जी आहे ती जोड घेतलेली आपल्याला पाहायला भेटलेली आहे। त्यांनी लोकशाहीची हत्या करताय का? तुम्हाला मतदान केंद्रावर बैठका घेण्याचा अधिकार कोणी दिला आणि तुम्ही उमेदवार आहात का? अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते कविता, या बैठकीमुळे असेच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।